कधीतरीच अशी वेळ येते, त्यालाही मोठं कारण लागतं. कुठल्या गोष्टीला हे पुढे सांगतेच. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, शेजारच्या ताईंचं 21 गुरुवारांचं उद्यापन होतं. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून तिथं गेलो होतो स्वयंपाकाला. ह्या सगळ्या बायका आमच्या शेजारी राहतात आणि माझ्या मैत्रिणीही आहेत. तिथं गेलो आणि खूप गप्पा गोष्टी मस्ती झाली. स्वयंपाकाबरोबर एकमेकींचं मन हलकं झालं. दुःख सांगितलं गेलं, सुख सांगितलं गेलं. हे ना असे अनुभव कधी कधीच येतात आणि हर वेळेस आम्ही बायका एकत्र येत नाही, पण आल्यावर खूपच मज्जा करतो. बरं, ते झाल्यानंतर आम्ही गेलो गुरुवारच्या बाजारात, म्हणजेच कुरकुमला. तिथं गेल्यावर आपलं दुकान लावून घेत होते. दुकान लावता लावता 2-3 ग्राहक आले. काही आपले फॉलोअर्स होते, काही आपले सबस्क्रायबर होते आणि काहींच्या फीडमध्ये आपली रील गेली होती म्हणून ते बघून आले होते. हे बघा, सगळ्यात क्यूट आपले सबस्क्रायबर. मग त्यांना आपले गुलाबजाम दिले आणि आपले बाकीचे गुलाबजाम विकायला सज्ज झालो. तसा उशीरच झाला होता बाजारात जायला, तरी पण बऱ्यापैकी गुलाबजाम गेले आपले. आणि हो, एक दादा आलेले, ते नाही का मागच्या वेळेस त्यांनी 8 डबे नेले होते, त्यांनी ह्या वेळेस 12 डबे नेले. आणि थँक्यू दादा, त्यांचा व्हिडिओ घ्यायला आता आठवणच राहिली नाही आणि गडबड पण होती जरा. बरं असू द्या. दादू बघा माझा कसा मांडीवर बसलाय, त्यालाही गुलाबजाम विकायचे होते. तोही त्याच्या भाषेत 50ला 2, 50ला 2 असं म्हणत होता आणि हसत होता. लय क्यूट आहे हो माझं बाळ आणि लय समजूतदार आहे, लय समजून घेतं मला. बरं, रात्र झाली, थंडी पडली होती. मग सगळ्यांनी आम्ही स्वेटर वगैरे घालून घेतली आणि हा एक व्हिडिओ यांनी दूर उभा राहून घेतला इन्स्टावर टाकण्यासाठी. तुम्ही जर आपल्याला अजून इन्स्टावर फॉलो केलं नसेल तर तिथं नक्की फॉलो करा. राघव आणि आई हीच आयडी तिथं पण आहे. दादू मला सांगतोय, आई तुला मी खाऊ आणतोय, बाय, आणि जातो असा थोडा वेळ दूरपर्यंत, परत वापस माझ्याकडे येतो. बाजारावरला घरी गेलो. घरी गेल्यानंतर हा प्रसाद घेतला. स्वामींच्या गुरुवार केले होते त्यांनी 21, त्याचंही उद्यापन होतं. चला आता व्हिडिओ येथे सेंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.